मॅडमकडे गेला तर ते म्हणे माझ्या हातात नाही, कारण इंजिनियरांनी आवाज दिला का ते कामावर जागेवर आहे. बरोबर आहे, पण कोणत्या इंजिनियरांनी दिला तो आवाज? ज्यांनी भ्रष्टाचार केला तेच अहवाल देत आहे की ते काम बरोबर आहे म्हणून. आणि जागेवर कामच नाही. IAS शुभम गुप्ता जी आले होते 7/10/2020 ला, त्यांनी स्पष्ट लिहिलं साहेब हे कामं झालेले नाही, हे कामं झालेले नाहीये. आणि नाही असू द्या सर. सर आमच्या नाही ते सर ऐका ना. नाही साहेब ऐका, जनता ही मालक आहे सर या देशाची. जनता मालक नाही सर. असू द्या ना. काय काय हरकत आहे त्याला? का बरं सर? नाही तर तुम्ही सगळे सेवक आहे ना. ही जनता मालक आहे का नाही या देशाची? नाही नसेल तर जाहीर करा तुम्ही मालक आहे, आम्ही सेवक आहे. मग आम्ही बंद करतो कॅमेरा. साहेब आहे बघा, आम्ही कुठलाही गैरकृत्य करत नाही. आम्ही तुमच्याशी फक्त संवाद साधतोय, तो जनतेला कळू द्या फक्त. जे आहे ते दूध का दूध पाणी का पाणी. आम्ही कुठे काय वाईट म्हणतोय? तुम्हाला जी कारवाई करायची ती त्याच्यावर होत्या ना. आम्ही का बरं असं साहेब? मग अधिकारी त्यांचा चुकीचा अधिकाराचा वापर करताय ना, असं झालं नाही. बघा 4 वर्ष झाले हा माणूस, 4 वर्ष झाले प्रत्येक दारात जातोय. प्रत्येक जण जो तो अधिकारी त्याची कातडी वाचवतो, तो त्याची कातडी वाचवतो. मग आम्ही काय करायचं? आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? म्हणजे भ्रष्टाचार झाला सरळ दिसतंय आपल्याला, तरी जर आपण त्याची कारवाईच करायची कुणीच घेत नाही. तो त्याला वाचवतो, तो त्याला वाचवतो. देश स्वतंत्र झाला. आज अण्णाभाऊ साठेंची 140 जयंती आहे. त्यांनी स्वतंत्र झाला. आझाद मैदानावर 20,000 लोकांना घेऊन गेले आणि ते म्हटले ही आजादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे. हे बघ 75 वर्षानंतर ते वाक्य खरं वाटते देशामध्ये. अहो IAS अधिकाऱ्यांची एक स्टील फ्रेम तयार केली लोकशाहीसाठी. देशात आमदार नसेल, खासदार नसेल, तरी पण हे देशाचं ॲडमिनिस्ट्रेशन चालू राहील. पण आता IAS अधिकाऱ्यांच्या समोर भ्रष्टाचार होतोय आणि ते पण गप्प आहे. आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे सर. ही लोकशाही तुम्हीच वाचवू शकता, IAS अधिकारीच वाचवू शकता. एक देश एका दिवसात भ्रष्टाचार मुक्त देश होईल जर सगळ्या IAS अधिकाऱ्यांनी जर ठरवलं की तर 1 दिवसात 2 सुद्धा दिवस लागणार नाही. पण मग का होत नाही सर? माझी हात जोडून विनंती आहे सर. मी भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरतोय. नुसता भ्रष्टाचार सर. हे पुढारी अधिकारी संगनमत करून देशाला लुटू राहिले. आता IAS अधिकाऱ्यांच्याच भरोशावर आहे हा देश. तेच वाचवू शकतात. बाकीचं कोणाकडनंच आम्हाला अपेक्षा नाही राहिल्या साहेब. म्हणून माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या सगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी लागून आणि त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. आता तो एक ग्रामसेवक संतोष जाधव 7 वेळा निलंबित झाला. 7 वेळा. कुठे 10 लाख, कुठे 15 लाख निलंबन होऊन परत त्याची हिंमत वाढली. काय निलंबन होते? अर्धा पगारी चालू राहतो आणि परत ड्युटी. त्यांचं बडतर्फ झाले पाहिजे. असे भ्रष्ट अधिकारी साहेब शासनात ठेवू नका. आणि साहेब पावसात उपोषण करू राहिले आता बाहेर. काय भयान परिस्थिती आहे. पण आपले एक विषय सांगा ना प्रत्येक विराने. आपलं काय सांगा? अजून अहवाल दिले त्यांनी. अहवाल देत नाही त्या मॅडम. म्हणजे भ्रष्टाचार झालाय समोर आहे, पण मॅडम अहवालच पाठवत नाही वरती व्हिडिओ मॅडम. मग काय आता म्हणजे त्यांचं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, खालच्यानी 10 रुपये खाल्ले ना, त्याच्यातले 5 रुपये वर पण गेले. त्यामुळे ते काहीच करत नाही साहेब. आम्हाला IAS अधिकाऱ्यांशिवाय तुमच्याशिवाय पर्याय नाही ना आम्हाला. कारण तुम्हीच यांना सरळ करू शकता. नाही पुढे काय आता मग आम्ही तिथं बसून राहायचं आहे का आम्ही आता जायचं आहे? आम्हाला समाधानकारक तुम्ही जर हे दिलं तर आम्हाला उठता येईल तिथून. ठीक आहे, मी बोलतो ना मॅडमशी बोलून सांगतो त्यांना. ठीक आहे चला साहेब ऐका, माझी परत एकदा हा जोड नम्र विनंती आहे. या देशामधली लोकशाही फक्त IAS अधिकाऱ्यांच्या भरोशावर आहे. आता हे सगळे बाकी पुढारी अधिकारी एकत्र संगनमत करून देश लुटू राहिले. आता फक्त IAS अधिकाऱ्यांकडनंच ती स्टील फ्रेम आहे. घटना तयार होताना स्टील फ्रेम तयार केलेली आहे. म्हणजे कुठला आमदार नसेल, खासदार नसेल, तरी पण हा देश सुरक्षित चालू राहील. तर माझी विनंती आहे, हे तुम्ही सगळ्या IAS अधिकाऱ्यांनी एका दिवसात भ्रष्टाचार मुक्त करा. कारवाई करा. भ्रष्टाचार झालाय, कारवाई करा. तुरुंगात टाका, असे बडतर्फ करून टाका. तुम्हाला मी मॅडमशी बोलतो. ठीक आहे, एवढं सांगतो मी. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे चालेल सर. आता जर 10-15 दिवसात जर कारवाई नाही झाली तर आम्ही सगळे इथे येऊन आमरण उपोषणाला, मग आमच्या इथून प्रेतच बाहेर जातील जर कारवाई होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, मी कारवाई करतो. ठीक आहे चालेल. चला. भारत माता की, भारत माता की, वंदे.